कंपनीचा नेम नंबर 1, 3, 5 आणि 6 वर जर असेल तर तुम्ही जास्त बेनिफिशियल राहाल. तुम्हाला जास्त सक्सेस किंवा ग्रोथ बघायला मिळेल, नेम फेम होताना दिसेल. परंतु एक नोट मी इथे लिहिलेली आहे, ती अशी आहे की कंपनीचा नेम नंबर जर 2, 4 किंवा 8 वर येत असेल तर तुम्हाला थोडे प्रॉब्लेम फेस करायला लागेल. 2 वरती जर येत असेल तर कंपनीचा सक्सेस किंवा ग्रोथ होताना थोडेसे इमोशनल सेटबॅक किंवा अपडाऊन्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. 4 वर जर येत असेल तर सडन इव्हेंट तुमच्या कंपनीमध्ये होताना दिसेल. सडन इव्हेंट होताना का दिसतात? कारण 4 नंबर आहे, तो राहूचा नंबर आहे. कधीतरी सडन ग्रोथ होईल एकदम किंवा सडन लॉस होईल, असे काहीतरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला बघायला मिळेल. 8 नंबरवर जर कंपनीचा नेम नंबर येत असेल तर तो शनीचा नंबर आहे. तो इतकं इझिली तुम्हाला देणार नाही, खूप स्ट्रगल करायला लावेल, एक्सपिरियन्स येईल आणि हळूहळू तुमची गाडी पुढे सरकेल. म्हणजे कंपनीची ग्रोथ ही एकदम हळूहळू होईल, एकदम नाही होणार. आणि आता एवढे पेशन्स कोणामध्ये नसतात, इतके हर्डल्स पेलवण्याची ताकद नसते. त्याच्यामुळे कंपनीचा नेम नंबर तुम्ही 8 वर ठेवू नका. आणि महिंद्राच्या कंपनीच्या नावामधून 5 नंबर येतो. अदानी ह्या नावावर आपण जास्त फोकस करणार आणि याचा नेम नंबर येतो 3 वर. ग्रुप आपण हा जो वर्ड आहे, शब्द आहे, हा घेणार नाहीये कारण हा कॉमन वर्ड. तर आदित्य बिर्ला हे 3 वरती येतो. टाटा यांचा नेम नंबर सुद्धा काय येतो? कंपनीचा नेम नंबर 1 वरती येतो. भारती हे नाव येतं 6 वर. इन्फोसिस हे जे नेम नंबर येतो याचा, तो 1 वरती येतो. विप्रो हे नाव सुद्धा 6 वरती येतं. त्रिभुवनदास पटेल यांची बर्थडे डे 22/10/1903. यांचा मुलांक येतो 4 वरती. आता हे पहिल्यांदा तुम्ही मुलांक 4 ची केस बघतायत आणि यांचा भाग्यांक येतो 9, सनसाइन येते 6 वरती. आणि यांच्या कंपनीचं नाव आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड. म्हणजे तीच कंपनी कोणती? यांचे इनिशियल अल्फाबेट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अमूल. अमूल कंपनी आहे आणि अमूलचं नाव येतं 5 वरती. जेव्हा तुमची बर्थ डेट ही 2, 4 किंवा 8 वरती जर असेल त्याचा मुलांक किंवा भाग्यांक, तर अशा वेळेला तुम्ही कंपनीचा नेम नंबर हे नेहमी 5 वरती घ्या. कारण हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. बर्थ डेट भलेही नॉर्मल होती, एक साधी बर्थ डेट आहे, 22 नंबर आहे, 4 नंबर आहे, थोडेसे म्हणतात ना हार्डवर्क खूप करायला लागू शकतात, अशी बर्थ डेट आहे. परंतु कंपनीचं नाव जर 5 वरती असेल तर त्यांना खूप छान यश बघायला मिळू शकतं आणि यांना खरंच खूप चांगलं यश मिळालं. कारण अमूल कंपनीच्या फ्रँचायझी आज जगामध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त फ्रँचायझी आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आज जी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली, ती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.